महिलांना आपण जे प्रतिनिधित्व द्यायला हवंय तेवढं दिलं जात नाही आपल्याकडे आणि त्याच्यामागे अर्थातच जे काही वेगवेगळे घटक आहेत ती तुम्ही सांगितलीतच. आता जर या महिलांना स अधिक संधी द्यायची असेल, पुरुषांच्या अधिक बरोबरीनं उभं करायचं असेल, तर धोरणांच्या पातळीवरती नेमकं काय करायला पाहिजे? निर्णयांच्या पातळीवरती नेमकं काय करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे बरं का हा. मला तर सुरुवातीला असं वाटतं की कुठल्याही धोरणाला दिशा आपल्याला तुम्ही ग्राउंडवर गेल्याशिवाय त्या धोरणाला दिशा मिळणार नाही. आपण जमिनी हकीकत समजून घ्यायला पाहिजे. आपण असा 10, 20, 50 शेतकरी कुटुंबाचा अभ्यास करायला पाहिजे की ह्या 10, 20 वर्षामध्ये दुष्काळ आले, अतिवृष्टी आली, शेतमाल विक्रीचे अनेक प्रश्न निर्माण झाले, निर्यात बंदी, आयात बंदी असं काही काही झालं, अदानांच्या किमती वाढल्या. असं सर्व असताना सुद्धा काही शेतकऱ्यांचं बरं चाललेलं आहे, काही शेतकरी कुटुंब त्याच्यामध्ये ठामपणे उभी आहेत, त्यांना समृद्धी सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. ते नक्की काय आहे आणि त्यांचं मॉडेल नक्की काय आहे हे तपासलं ना तर आपल्याला पुढची संशोधनाची दिशा घेता येईल. त्याचबरोबर मला आता एक्झॅक्ट तारीख आठवणार नाही, पण साधारण 2011-12च्या दरम्यान असेल की आम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी आत्महत्याचा अभ्यास करणाऱ्या एका गटाचा सदस्य म्हणून मी ज्या भागात शेतकरी आत्महत्या होत नव्हत्या त्यावेळेपर्यंत अशा कवठे, महांकाळ, जत अशा भागामध्ये आम्ही फिरत होतो. आणि तिथल्या आमच्या अभ्यास गटाचा उद्देशच असा होता की अनेक वर्षाचं दुष्काळ, कमी प्रतीची जमीन, पाणी नसणं, सिंचनाची सोय नसणं, तरी सुद्धा ही शेतकरी काय नक्की करतायत काय, यांचं काय मॉडेल. तर आम्हाला तिथं ना एकात्मिक शेती पद्धती हे अगदी ठोसपणे समोर येणारं त्यांचं मॉडेल वाटलं. आणि त्याच्यामध्ये महिलांचं योगदान सुद्धा फार महत्वाचं. अनेक महिला आम्हाला तशा भेटल्या की आम्ही अशा पद्धतीने जीवन जगतो, तशा पद्धतीने जीवन जगतो. म्हणजे त्यांना एकतरी स्थलांतर करावं लागलं नाही किंवा शेती व्यवस्थेतून बाहेर पडावं लागलं नाही, त्याच व्यवस्थेत ते मार्ग शोधले. तर हे सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. बघा, आपण एका प्रश्नाच्या चर्चेमध्ये आपण असं बोललो की सुपोषण असेल किंवा अन्न सुरक्षा असेल, त्याच्यामध्ये महिलांचं नक्की काय योगदान आपल्याला रिकॉग्नाइज करता येईल. आणि एकदा रिकॉग्नाइज केल्यानंतर ते आणखीन स्ट्रेंथन करण्यासाठी, त्याला आणखीन बळकटी करण्यासाठी काय आपण धोरणं राबवायला पाहिजे, असं थोडं आपण करायला पाहिजे. आता आपण काय करतोय की सगळं रूपकात्मक करतोय. म्हणजे मग आता हा प्रश्न आहे ना की शेतकरी मेळाव्याला महिला येत नाही, तर मग आता थोडं रूपकात्मक करू की एका शेतकरी महिलेला बोलवून तिच्या हस्ते दीपप्रज्वलन करू. किंवा मग असा प्रश्न आहे ना की असं थोडा पण होतो. असा प्रश्न आहे ना की शेतकरी महिला सुद्धा विक्रमी उत्पादन काढतात पण रिकॉग्नाइज करत नाही, तर मग या वर्षीचे कृषी भूषण 1-2 महिलांना देऊ. हे रूपकात्मक नको करायला. त्या पंचकृषीमध्ये जी शेती व्यवस्था तगून राहिलेली आहे ती व्यवस्था नक्की काय आहे आणि त्या व्यवस्था उभी करण्यामध्ये तिथल्या महिलांचं काय योगदान आहे हे आपण तपासायला पाहिजे. मग जसं आपण उल्लेख केला की गायी पशुपालनामध्ये महिलांचं फार मोठं योगदान, ते थोडं सिस्टमॅटिकली त्याचं क्रिटिकल अनालिसिस करायला पाहिजे. आणि मग ती पशुपालक शेतकरी महिला जरा जास्त लाडकी होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या धोरणाचा आग्रह त्याच्यासाठी ते करायला पाहिजे. ती जास्त लाडकी होण्यासाठी. किंवा 20 वर्ष झालं मी खाली वाकून भात लावणी करते, आता मी थोडी लाडकी असायला पाहिजे का, तर माझं शरीर थकलेलं आहे, मला साथ मिळत नाही. तर त्या महिला लाडकी ठरण्यासाठी तिच्यासाठी काही योजना आपल्याला करता येईल का. त्यामुळं असं अनेक पद्धतीनं काम उभं राहू शकतं. मला असं वाटतं की याची सुरुवात आपण महिलांशी बोलण्यापासून करायला पाहिजे. वेगवेगळ्या विद्यापीठाचे संशोधन प्रकल्प महिला केंद्रित करावे ग्रामीण महिलांचे. त्यांचं सुपोषणातलं महत्व काय आहे, त्यांचं नैसर्गिक संसाधन सुरक्षितेतलं त्यांचं महत्व काय आहे, एकात्मिक शेती व्यवस्थेमध्ये त्यांचं नक्की योगदान काय आहे, त्या तगून का राहिले, त्या कर्जबाजारी तुलनेनं का कमी आहेत, त्यांचं स्मॉल इज ब्युटिफुल मॉडेल म्हणजे नक्की कसं आहे, त्यांचं इफिशियन्सी कार्यक्षम शेती पद्धती म्हणजे कशी आहे. माझ्या पाहण्यात एक महिला आहे की तिच्या दीराने 4 एकर बोरीची बाग लावली आणि त्याच्यामध्ये त्यांना बाजारभाव नसल्यामुळं, बदलतं वातावरण नसल्यामुळं त्याच्यामध्ये त्यांना अपयश येत राहिलं, थोडं कर्ज झालं. त्या महिलेनं म्हणजे त्यांच्याच कुटुंबातली शेजारी शेती, तिनं फक्त 70
बोरीची झाडं लावलीत, चेकनेट बोर जे आहे 70च झाडं तिने लावली. आणि तिला आम्ही आता भेटलो या वर्षी, तर तिथं 2-2.5 लाख रुपये त्या 70 झाडातून तिनं कमवलेले आहेत. 70च, म्हणजे स्मॉल इज ब्युटिफुल. तिला तिच्या पुढे उदाहरण आहे. त्या न बोलता त्या शहाण्या असतात की त्यांनी ते सगळं अनालिसिस केलं असेल की आपल्याला झेपतं एवढंच. ती 4 एकर बोरीची बाग कधी कमी पावसामुळे जाईल, कधी कमी भावामुळे जाईल, कधी रोगराईमुळे जाईल, पण माझी 70 झाडं माझ्या ताब्यात आहेत, तर मी 2-2.5 लाख रुपये मिळवू शकतो. तर असं तुम्ही त्यांच्याशी बोलला, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं जीवन हेच एक यशोगाथा असं मानून सगळी चर्चा केली ना, तर नक्कीच उकल होईल आणि नक्कीच आपल्या धोरणाला दिशा मिळेल असं वाटतं.